हॅलो, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही मस्तच असाल. तर इथे संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहे. आता लवकर अंधार होतो. तर चहा वगैरे घेतला सर लवकर आले. मुलं पण आले स्कूलमधून. त्यानंतर फ्रेश झाले. मुलांनी पण त्यांचा होमवर्क वगैरे केला आणि अचानक प्लॅन बाहेर जायचा झाला. तर आता मी आहे त्याचमध्ये नाईटी आणि टी शर्ट आणि त्यावर जर्किंग घातला आहे त्याच लूकमध्ये निघालेला आहे. तर आता तुम्ही म्हणत असाल ना एवढ्या रात्री, तर हो, आता इथे वाजलेले आहेत 9. तर फ्रेंड्स तुम्हाला सांगते की बऱ्याच वेळेला बघा मी काहीतरी ठरवलं ना की माझा प्लॅन फ्लॉप होऊन जातो. तर आता मुलांचा बड्डे परवा झाला आणि मुलांना आम्ही बोलत होतो की चला आपण हॉटेलला जाऊया. तर मुलं नको बोलली. मुलं बोलली की आई तुझ्या हातची पावभाजी खायची अशी फेवरेट आमची. तर मी पावभाजी बनवली बड्डेला. त्यानंतर गुरुवार मार्गशीर्ष महिना संपला आणि आता नॉनव्हेज खायला सुरुवात केलेली आहे आणि थंडीचे दिवस पण आहेत. तर मुलांचं मन होतं चायनीज वगैरे खायचं आणि त्यांना खूप आवडतं. आणि त्यांच्यासाठी अचानक सरप्राईज पार्टी ही छोटीशी. तर आम्ही बाहेर आलो आहोत आणि आहे त्याच लूकमध्ये मी आलेली आहे. फक्त वरतून जर्किंग घातलेलं आहे. तर इथे एक नंबर चिकन फ्राईड राईस, चिकन मंचुरियन सूप, त्याचबरोबर बघा लॉलीपॉप घेतलेले आहे. तर ऑर्डर केली आणि एवढं गरमागरम एवढं टेस्टी सूप आहे ना, तुम्हाला काय सांगू की अप्रतिम. आणि मुलं वगैरे खूप खुश झाली. त्यांना सरप्राईज पार्टी भेटली आणि लहान मुलांना पार्टी म्हटलं की खूप खुश होतात. तर मग त्यांना ही बड्डेची छोटीशी अशी सरप्राईज पार्टी दिलेली आहे. आणि मी ठरवलं होतं की आता त्यांचा बड्डे झाला, पावभाजी वगैरे खाण्यात आली, तर आता महिनाभर काहीच म्हणजे असं बाहेरचं अवॉइड करायचा आणि पूर्ण असं डाएट करायचं महिनाभर. पण अचानक असं ठरलं आणि बाहेर आलेलो आहोत. पण तरी पण जे काही खाते ते मी क्वांटिटीमध्येच खाते, पण असं खाण्यात येतंच. तर जाऊ दे आता काही हरकत नाही आहे. मुलांसाठी काय, मुलांचा आनंद महत्त्वाचा आहे. त्यामुळे आता घरी जाऊन फॅट कटर ड्रिंक घेणार आणि त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी मी डाएट करत असते. तर एवढी छान टेस्ट आहे ना, तर छान वाटलं आणि थंडी आहे तर असं गरमागरम सूप वगैरे घेतलं आणि चिकन फ्राईड राईस, लॉलीपॉप तर थोडं खाल्लं तरी खूप हेवी झालेलं आहे. कारण ती सवय झाली पोटाला थोडं खायची. परंतु आता घरी गेल्यानंतर फॅट कटर ड्रिंक आणि मस्त झोपणार आहे. दुसऱ्या दिवशी छान डाएट करणार आणि एक्सरसाइज.